आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनचा मनमानी कारभार समोर आलाय। विधान परिषदेत आमदारांनी संताप व्यक्त केलाय। भारत इंग्लंड मॅच तिकिटाचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे। आमदारांना तिकीट मिळत नसल्याची नाराजी बोलून दाखवली आहे। मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणाऱ्या आजच्या भारत इंग्लंड क्रिकेट सामन्याचे पासेस आमदारांना मिळेनासे झालेले आहेत। सर्वपक्षीय आमदारांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सभापती राम शिंदे यांनी बैठक बोलावली। क्रीडा विभागाचे सेक्रेटरी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, मुंबई महापालिकेचे अधिकारी बैठकीला उपस्थित असल्याचं कळतंय। सगळ्या सोयी सुविधा राज्य सरकार उपलब्ध करून देत असताना आमदारांनाच मॅचचे पास दिले जात नाहीत असा प्रश्न आमदारांनी उपस्थित केलेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात काय नेमकं? भारत इंग्लंड हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होतोय, परंतु या सामन्याचे तिकीट किंवा पासेस जे आहेत ते आमदारांना विकत देखील मिळत शकत नाहीये। त्यामुळे सर्वपक्षीय आमदारांनी या संदर्भात नाराजी ही परिषदेत व्यक्त केली आणि या नाराजीची दखल ही सभापती राम शिंदे यांनी थेट त्या संदर्भात बैठकच लावली होती आणि या बैठकीसाठी क्रीडा विभागाचे सेक्रेटरी, महापालिकेचे संबंधित अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी हे या बैठकीमध्ये सहभागी होते आणि या बैठकीमध्ये आता इथून पुढच्या काळामध्ये किमान तिकिटांचा कोटा हा प्रतिनिधींसाठी असावा असं एक ठरवण्यात आलं आणि या संदर्भात MCA म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनला तसं कळवलं जाईल असं देखील सांगितलं गेलेलं आहे। त्यामुळे आजच्या बैठकीच्या माध्यमातून मुंबई क्रिकेट असोसिएशनला सांगितलं जाईल की येत्या पुढच्या काळामध्ये जेवढे काही मॅचेस होतील त्यासाठी आमदारांचा कोटा हा तिकिटामध्ये असावा आहे। निश्चित धन्यवाद कृष्णा ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।